आपलं सर्वांचं स्वागत आहे। ATVच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी एक महाचर्चा घडवून आणतोय आणि आपण एकंदरीत बघतो राजकारण, समाजकारण, अर्थकारण, विविध ठिकाणी विविध गोष्टी आपण देशभरामध्ये बघतो, ऐकतो, वाचतो, पाहतो आणि राजकारण समजायला आता कोणाला शिकवण्याची काही आवश्यकता राहिलेली नाही, कारण देशाचं राजकारण इतकं ढवळून निघालेलं आहे की देश पातळीवरती आपण जर जो विचार केला तर प्रत्येक माणूस आज स्वतःला पंतप्रधान, गृहमंत्री, मोठ्या मोठ्या हुद्द्यावरती असल्यासारखं वावरतो आणि राजकारणाची दिशा कुठे चालली हेच कळायला मार्ग नाही। गेल्या कित्येक दिवसापासून आपण बघतो लोकसभेमध्ये जो गदारोळ चालतो, लोकनियुक्त ज्या वेळेला सरकार बनतं आणि खासदार म्हणून इथले जे लोकनियुक्त लोक असतात ते तिथे पोहोचतात आणि ज्यावेळेला ते तिथे दंगामस्ती करतात त्यावेळेला लक्षात येतं की राजकारणाची जी पातळी आहे ते कुठल्या याच्यामध्ये चाललेली आहे। तिथे त्यांच्या त्या आरवाच्य, त्यांचं ते बोलणं, त्याच्यानंतर असंबद्ध बडबड, त्याच्यानंतर अरेरावी, त्याच्यानंतर विक्षिप्तपणे वागणं आणि त्याचं जे काही एक लोड आहे, देशाचं जे एक लोड आहे ते राज्यामध्ये पसरलेलं सध्याचं वातावरण बघावंच आपल्याला मिळतं। त्याला कुठलाही पक्ष याच्यामध्ये येणार तर पक्ष म्हणण्यापेक्षा कुठलाही नेता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की स्वैर वागताना आपल्याला दिसतो। ही शोकांतिका म्हणावी की याला काय म्हणावं, राजकारण कुठल्या दिशेने चाललं हे काही लक्षात येईना। काही लोकांनी डायरेक्ट म्हणाले की राजकारणाचं चिखल झाला म्हणून, काही लोकांनी अशाही पद्धतीनं याचं ना त्याचं ते स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्याची ती व्याख्या तयार केलेली आहे। तर अशाच पद्धतीचं नगर शहरामध्ये आपलं अहिल्यानगर, पूर्वश्रमीचं अहमदनगर ज्याचं नामकरण झालं, अहमद बादशाहनं 500 वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे की 500 वर्षापूर्वी या शहराला त्यांनी वसवलं आणि 500 वर्षानंतर आज अहिल्यानगर म्हणून याचं नामकरण झालं आहे। आम्ही त्यांनासुद्धा मान्य करतो कारण अहिल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या खरोखरच मोठ्या थोर सेनानी होत्या आणि त्यांनी त्यांचं जे कार्य होतं तेही खूपच महत्त्वाचं होतं, त्यामुळे काही हरकत नाही। नगर शहरामध्ये राहणारी सर्व जनता ही 18 पगड जातीची आहे आणि गुण्या गोविंदानं नांदत आलेली आहे आजपर्यंत, हा एक खूप मोठा इतिहास आहे। काही अपवाद वगळता ठिकठिकाणी काही कोणाचे मतभेद असतात, त्यामधलं काहीतरी घडू शकतं, पण तरीसुद्धा नगरची जनता ही शोषिक आहे, सहनशील आहे। 10 दिवस जरी पाणी नाही सुटलं तरी पण सहनशील असतं। 11व्या वर्षी बाया बापड्या हंडे घेऊन बाहेर पडतात आणि 12व्या दिवशी पाण्यानंतर ते म्हणतात की आमच्यामुळंच पाणी आलं म्हणून। इतके नगरकर हे शोषिक आहेत, सहनशील आहेत। तर मुद्दा असा आहे की नगर शहराचं राजकारण, आतापर्यंत आपण यांना देशाचं राजकारण पाहिलं, तर आज आपण या ठिकाणी ATVच्या माध्यमातून आजच्या या महाचर्चेमध्ये आमंत्रित केलेले आपल्या समोर जे मान्यवर दिसत आहेत त्याच्यामध्ये माझ्या शेजारी बसलेले आहेत अजितदादा पवार गटाचे राष्ट्रवादीचे नगरसेवक, गेल्या 15 ते 20 वर्ष, 25 वर्षाच्या पेक्षा त्यांचं कार्यकाल राजकारणामध्ये त्यांनी व्यतीत केलेलं आहे। त्याचप्रमाणे ते नगरसेवक पण होते आणि विद्यमान जे आत्ताचे जे आमदार आहेत त्यांचे खंदे समर्थक, त्यांचे खंदे सहकारी म्हणून ते त्या ठिकाणी होते आणि आजही त्यांच्यासोबत आहेत। त्याच्यानंतर माझ्या शेजारी बसलेले आहेत सुशांत म्हस्के म्हणून, ते रिपब्लिकन पार्टी गवई गटाचे या ठिकाणी ते आहेत आणि ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचं या ठिकाणी ATVच्या माध्यमातून तुमचं मी सहर्ष स्वागत करतो। समद खान यांचं पण मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। माझ्या शेजारी बसलेले प्रतीक बारसे म्हणून एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांनी समाजाचं काही कार्य आहे ते लिलया ते काम करत असतात, ते नगर शहरामध्ये परिचित आहेत। त्याचप्रमाणे माझ्या शेजारी बसलेले डॉक्टर परवेज अशरफी हे MIMचे ते जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांचे कार्य या ठिकाणी अतिशय उत्तम असं आहे, राजकारणाचा त्यांचा गाढा अभ्यास आहे। त्याचप्रमाणे माझ्या त्या बाजूला बसलेले आहेत सुफियान म्हणून, ते पण ना एक सामाजिक कार्यकर्ते आहेत। त्याचप्रमाणे पलीकडे बसलेले आहेत खालिद शेख म्हणून, हेही एक सामाजिक कार्यकर्ते आहेत ज्यांची माता निवडणुकीमध्ये उभी होती आणि तेही राष्ट्रवादी समर्थक आहेत। अजितदादा पवार जे गटाचे ते समर्थक आहेत, त्यांना राष्ट्रवादीनं म्हणजे तिकीट नाकारल्यानंतरही ते उभे राहिलेले होते आणि काही थोड्याफार फरकानं त्यांची माता त्या ठिकाणी निवडून येऊ शकली नाही। अशा पद्धतीचे आपल्या समोर जे काही मान्यवर आहेत ते एकाचड एक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण त्यांच्याशी आज ATVच्या आपल्या समक्ष तुमच्या साक्षीने या ठिकाणी आपण एक महाचर्चा संवाद करतो आहे आपण याच्यामध्ये। आता याच्यामध्ये कोणाच्या याच्यावरती आपल्याला आक्षेप नसणार आहे तरीसुद्धा त्यांच्याशी त्यांची मतं आपल्याला जाणून घ्यायची आहे। सद्यस्थितीचं नगरचं राजकारण
सद्यस्थितीचं एक परवाच नगरचे आमदार काही ठिकाणी त्यांनी काही आक्षेपार्ह असं त्यांचं वक्तव्य होतं असं पेपरमधनं आलेल्या बातम्यावरनं आणि काही चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही ते जे काही पाहिलं त्याच्यावरनं काही आक्षेपार्ह त्यांनी वक्तव्य केले एका समाजाबद्दल. तर ते आत्तापर्यंतचं जो समाज होता, स्पष्ट म्हटलं तर मुस्लिम समाज, आणि मुस्लिम समाज हा ना राष्ट्रवादी म्हणा काँग्रेस म्हणा हा मूळ त्या म्हणजे काँग्रेसच्या विचारांचा आणि हा पुरोगामी विचाराचा आणि सेक्युलर विचाराचा हा असा समाज आहे. पण गेल्या काही दिवसातनं जर तुम्ही वक्तव्य पाहिलं तर एक आमदारांनी असं काहीतरी वक्तव्य केलं होतं. माझ्या शेजारी बसलेले समद खान त्यांना मी पहिला प्रश्न विचारतो की तुम्ही किती वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये तुम्ही आहात आणि त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षामार्फत तुम्ही कुठली कुठली पदं उपभोगली आहात त्याबद्दल जरा थोडंसं सांगा. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2008 पासून आहे आणि 2008 पासून तर आत्तापर्यंत मी विरोधी पक्षनेता, गटनेता, महानगरपालिकेमध्ये तुम्ही विविध पदं त्या ठिकाणी उपभोगलेली आहेत आणि तुमचं ना राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार बरोबर आता तुम्ही त्यांच्या त्या पक्षामध्ये आहात, पदाधिकारी सुद्धा आहात. आणि आता सध्याचे ना आमदार नगर शहराचे, अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या तुम्ही त्यावेळेपासून मी आतापर्यंत बघतो तुम्ही त्यांचे खंदे समर्थक होता आणि आहात. तर आत्ता जे काही मध्यंतरीचं जे काही वातावरण झालं त्याच्यामध्ये काही शब्द त्यांनी उच्चारले त्याबद्दल तुम्हाला काय वाटलं? एक मुस्लिम म्हणून म्हणणार नाही मी, एक कशा पद्धतीनं तुम्ही त्यांच्या व्याख्येकडे, त्यांच्या शब्दाकडे, त्यांच्या वाक्याकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघता? आता आम्हाला आश्चर्य वाटू राहिले का हा आमदार साहेब हे असे कसं बोलू राहिले. हां, एकदम अशी पलटी कसं काय मारली त्यांनी. अच्छा. कारण 2008 पासून तर आत्तापर्यंत आम्ही त्यांचे एकदम खंदे समर्थक. म्हणजे 2008 पर्यंत ते जे वाक्य म्हणले तर बोट दिल्यावर हात धरतात, हात दिल्यावर खांद्यावर बसतात. अच्छा. तर साहेब तुम्हाला बोट आम्ही दिलेले आहे 2008 मध्ये. बरं. 2008 मध्ये बोट आम्ही धरायला दिलेलं तुम्हाला, तुम्ही आमचं बोट धरून वर आलेले. बरं. कारण त्यावेळेस आहे ना 8 नगरसेवक आहे ना मुस्लिम समाजाचे होते. बरोबर. त्यावेळेस तुम्हाला स्वतःला माहिती आहे का आम्ही म्हणजे मी स्वतः किती ह्याला ठोकर मारलेली. म्हणजे त्यावेळेस तुम्हाला बऱ्याच तर ते किती होता आम्ही ते तुम्हाला माहिती आहे साहेब. इतकं आता याच्यावर बोलण्याचं हे नाही आहे, पण तुम्हाला सगळं माहिती आहे का त्यावेळेस मी किती कोटीला नाकारलं ते तुम्हाला माहिती आहे. त्यावेळेसपासून तर आजपर्यंत हे फक्त आम्ही आदरणीय अरुण काका जगताप, स्वर्गीय आदरणीय अरुण काका जगताप यांचे खरे समर्थक आम्ही होतो. अच्छा. आणि त्यांचा हे वारसा म्हणून यांना आम्ही ते चान्स दिला होता. पण तुम्ही त्यांचं नेतृत्व मान्य केलं. तर यांनी बोट आमचा धरलं होतं, आम्ही यांचं बोट नाही धरलं होतं. आमचे बोट धरून हे वर आलेले आणि आज आम्हाला हे सांगून राहिले का बोट दिल्यावर हात धरतात, हात दिल्यावर खांद्यावर बसतात, हे उलट बोलू राहिले. अच्छा. हे यांची प्रतिक्रिया होती. सुशांत भस्के आता आपल्यासोबत जोडलेले आहेत, ते रिपब्लिकन पार्टी गवई पक्षाचे आहेत. तुमचं आता ज्या काही शब्द काही त्यांच्या त्या काही वादाच्या म्हणा किंवा काही म्हणा त्यांचे जे काही वक्तव्य होते त्याबद्दलचं तुमचं काय मत आहे? कोणाचं? आत्ता संग्रामभाई जगतापनं काही मतं व्यक्त केलेली आहेत आणि काही समाजाविषयीची त्यांनी वक्तव्य त्यात केलेली होती. त्याकडे तुम्ही तुमच्या पक्षाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं बघता त्या ठिकाणी? पहिली गोष्ट तर संग्रामभाई सर्व बहुजनांना सोबत घेऊन चालत होते. अच्छा. त्यासाठीच मी एक मागासवर्गीय आणि आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता त्यांच्या विचाराने त्यांचे अभिप्रेत होऊन त्यांच्यासोबत काम केलं. तुम्ही जर मागं जर पाहिलं असेल गेल्या 2 निवडणुकीमध्ये संग्रामभाई यांना निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचं रान केलं. आज ते नाकारत असतील. आम्ही मारण्याची ताकद लावली, त्यावेळेस संग्रामभाई आमदार झाले. परंतु त्यांच्याकडून ही अपेक्षा मला काल नव्हती आणि आज आणि उद्याही राहणार नाही. तर एका नेत्याने त्या ठिकाणी त्यांचे एक समर्थक होते, ते म्हणाले की ना तुमच्या पाठीमागे जनमत नाही म्हणून, असं त्यांचा आरोप आहे. तुम्हाला काय वाटतं? आता वास्तविक पाहता मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचं काम करतो. बरं. आमची युती ही महाविकास आघाडीसोबत आहे. बरं. तसं असताना काही चॅनलमध्ये आमच्या बातम्या चालू होत्या
प्रचार चालू होता ह्या निवडणुकीचा, स्वतः आमदार साहेब संग्राम भैया यांनी मला फोन करून सांगितलं का सुशांत मला सोडून तू कुठं जाऊ नको, तुमच्या साहेबांची युती ही महाविकास आघाडीसोबत आहे ना, आपण महायुती आहे. म्हणलं साहेब मी तुमच्या विचारांशी प्रेरित आहे, मी तुम्हाला सोडून कुठं जाणार नाही. माझी ताकद आणि मी काय आहे, माझे मागं किती जन्मत आहे हे संग्राम भैयाला चांगल्याच पद्धतीने माहिती आहे. हे चिल्लर कार्यकर्त्यांचं मला काही घेणं देणं नाही. अच्छा. शेजारी माझ्या प्रतीक बारसे म्हणून या ठिकाणी बसलेले आहेत. त्यांचं एक चांगलं वलय आहे, ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांची आपण मतं काही जाणून घेऊया या ठिकाणी. प्रतीक बारसे, आता आपण आहे ना हे जे काही ना गदारोळ बघत आहात, याकडे तुम्ही कुठल्या नजरेनं बघता आणि याच्यावर तुम्ही काय भाष्य करू इच्छिता? खरं तर स्थानिक स्वराज संघामध्ये निवडून आलेल्या कुठल्याही लोकप्रतिनिधींनी कुठल्याही जाती धर्मावर टीका करणं हे संविधानिक नाही आहे. आपण ज्यावेळेस निवडून जातो आणि सभागृहामध्ये गेल्यानंतर आपण जी संविधानाची शपथ घेतो, ती शपथ आधी लोकप्रतिनिधींनी आठवली पाहिजे की आपण कुठल्या प्रकारची शपथ या ठिकाणी घेतलेली आहे, आणि मग आपण ह्या जातीवादी विचारसरणीकडे जावं की नाही जावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु आत्ता सध्याचं जे वातावरण चाललेलं आहे, हे वातावरण महायुती सरकारच्या कार्यकाळामध्ये सुरू झालेलं आहे आणि प्रत्येकाला वाटतं की मला मंत्रिपद मिळावं. बरं, मंत्रिपद मिळणार कसं? तर कट्टर हिंदुत्ववाद आपण दाखवला पाहिजे. आता राज्यामध्ये आपण बघत असो की नितेश राणे आहे, गोपीचंद पडळकर आहे, हे लोक ज्या प्रकारचं वक्तव्य करतात आणि ज्या प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर नितेश राणेंना मंत्रिपद मिळालं असं प्रत्येक आमदाराला वाटतं की मला मिळालं पाहिजे. परंतु आपली ती संस्कृती आहे का, आपल्या पक्षाची ती भूमिका आहे का, हे देखील लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण निवडून आल्यानंतर आपण कुठल्याही जातीला टार्गेट करणं किंवा एखाद्या समाजाला टोचून बोलणं, हे गोष्ट एखाद्या लोकप्रतिनिधीला अजिबात शोभत नाही. हे जे आता जे घडलं, समद खान साहेब, तुम्हाला असं वाटतं का की काही काळापूर्वी त्यांचे अगदी जवळचे खंदे समर्थक काही होते, त्यांच्याबरोबर त्यांचं काहीतरी विदुष्ट आलं आणि त्याच्यानंतरचं हे काही प्रकरण उद्भवलं का, असं तुम्हाला काय वाटतं का? त्यांचे जे जवळचे होते ना, हां. त्यांच्यामुळे नाही झालेलं आहे. बरं. हे काय आमचे काही मोठ्या लोकांची चूक म्हणा. बरं बरं. मोठे म्हणजे कुठले मोठे लोक कोण? तुम्हाला असं कोण म्हणजे अपेक्षित कोण आहे, जे मोठ्या लोकांची काही चूक झाली त्याच्यामुळे असं घडलं असावं? नाही, आता मी याच्यावर नाही सांगू शकत. काही मोठे लोकांमुळं ते त्यांची जी चूक झाली, बरं, तर हे जे खालचे जे चालू राहिले आता, हां, तुम्ही जे सांगता त्यांच्यामुळे असं झालं का? हां? नाही, आता संग्राम भैयांचा नाही. जो आतापर्यंतचा त्यांचा तुमच्या बरोबरचा जो काही एकंदरीत त्यांची ती बॉडी लँग्वेज होती, ज्या पद्धतीने ते तुमच्या बरोबर वागायचे, आता ते त्या पद्धतीचं तुमच्याशी ते वागतात का? आता तुमचे त्यांचे कसे संबंध? इलेक्शन नंतर तर आमचं बोलणं झालेलं नाही. अच्छा. पण जे 15 वर्ष आम्ही जे काम केलेलं आहे त्यांच्या संग, बरं. तर विकास काम असो, सामाजिक काम असो, हो. काही छोटे मोठे भांडणे झाले तर आम्ही लगेच 5-10 मिनिटात, अर्ध्या तासात ते मिटवायचे. काही मोठे असे समजा दंगल सुरू, म्हणजे तुम्हाला प्रत्येक त्यांच्या कामामध्ये ते समाविष्ट करून घ्यायचे. आम्ही समजा 10 वर्ष तर दंगल होत दिलेलं आहे नगरमध्ये. त्याच्यात पण सहभाग मोलाचा होता. म्हणजे याच्या अगोदर अनिल भैया राठोड गेली 25 वर्ष त्यांच्या हातात सत्ता होती, ते आमदार होते. त्यांच्या कार्यकालामध्ये ते सतत बोलायचे त्या काळामध्ये की ना मुकुंदनगर असा परिसर आहे, हा परिसर असा आहे, त्या ठिकाणी राहणारे लोक असे आहेत, अशा पद्धतीचे त्या काळामध्ये ती जे काही ना बातम्या यायच्या, प्रसारा माध्यमातच आम्ही ते ऐकायचो. आमचे मस्जिदचे प्रश्न असो, विकास कामं असो, आम्ही प्रत्येक काम त्यांच्याकडून करून घेतलेले. तर त्यावेळेस आम्हाला कधीच असं वाटलं नाही, भासलं नाही का हा माणूस इतका आता जो आहे ना, जर टोकाचा जो आहे ना, आता जो बदल झालेला आहे हा का घेणार, त्यावेळेस जर वाटलं असतं आम्ही ते या माणसाला इतकं मोठं वोट दिलं नसतं ना. नाही, ती भूमिका आता तुम्ही त्यांना सहकार्य केलं, ते आज आमदार आहेत, आतापर्यंत त्यांचं कार्यकाल व्यवस्थितपणे चाललेलं आहे. पण एवढ्यातच ते रुलिंग पार्टीचे आमदार असताना, सत्ताधारी पार्टीचे आमदार असताना सुद्धा ते ज्या वेळेला अशा गोष्टी करतात, तर ते याला कारण काय असेल असं तुम्हाला वाटतं? आता कारण आता त्यांचं म्हणणं असं आहे का मुस्लिम समाजाने मतं दिले नाही. ठीक आहे ना, मग मुस्लिम समाजाने मतं दिली नाही म्हणून त्यात इतकं टोकाचं पाऊल उचलणं आणि त्यांना असं विचित्र आणि विक्षिप्त आणि अशा पद्धतीचं ते काहीतरी भाष्य करणं आणि त्यांना जातीवाचक शब्द त्याला उच्चारणं, हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? नाही, हे चुकीचं आहे. नाही,
म्हणजे तुम्ही तुमच्या मनामध्ये आजही संग्राम भैयाच्या बद्दल म्हणजे आमदारांबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे ते नाही. अतिशय नाही नाही. म्हणजे तुमच्या मनात ते थोडंसं तुम्ही नाराज आहात. नाराज बरोबर. तर हे एक एकंदरीत ना आत्ताचं जे राजकारण आपण बघितलं गेल्या 2-3 महिन्यामध्ये जे काही घडलेलं आहे की ना अगोदर आपण पाहिलं होतं की ना सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघाला होता, आक्रोश मोर्चा, आणि त्याला नितेश राणेंनी संबोधित केलं होतं. ते नगरमध्ये आले आणि त्यांनी मग तिथे काय त्यांचा तो मोर्चा निघाला, काही ते कालीचरण वगैरे 2-4 लोक काही त्याच्यामध्ये समाविष्ट झाले आणि तो मोर्चा गेल्यानंतर काही त्या ठिकाणी वक्तव्य झाली होती. तेव्हापासून नगर शहराचं वातावरण एकंदरीत बिघडवण्याचं कार्य चाललं की काय अशी समाज माध्यमामध्ये आणि ठिकठिकाणी ती चर्चा होती. पण नगर शहराचं राजकारण असं आहे, नगर शहराच्या लोकांचं एकंदरीत जी वृत्ती आहे की ती वृत्ती अशी होती की त्यांनी नगरचं सामाजिक स्वास्थ्य हे बिघडू दिलेलं नव्हतं. आणि आजही यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी आत्तापर्यंत भैया जगतापांना इतकं सहकार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे उजव्या बाजूला माझे ते बसले सुशांत मस्के, त्यांचं पण असं म्हणणं आहे की आम्ही पण त्यांना सहकार्य केलं आणि आजही ते करतायत. काही लोक वगळतात, त्यांच्यावरती जो काय आरोप केला त्याचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आपल्या शेजारी डॉक्टर परवेज अशरफी सुद्धा यामध्ये समाविष्ट झालेले आहेत आणि ते MIMचे नेते आहेत, MIMचे जिल्हाध्यक्ष आहेत. आपण त्यांच्याशीही याविषयीची चर्चा करूया. तुम्ही डॉक्टर साहेब, तुम्ही MIMचे अध्यक्ष आहात. तुमचं राजकारणामध्ये किती वर्ष झाले या नगर शहरामध्ये? जवळजवळ 15 वर्ष. 15 वर्षापासून तुम्ही आत्तापर्यंतचे जे 15 वर्षाचं जे राजकारण बघितलं आणि आत्ताचं राजकारण बघताय, तर याच्यावरती तुम्ही कशा पद्धतीनं कटाक्ष टाकता? सध्या असं झालंय की पहिले तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ध्रुवीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एक विशिष्ट पक्ष निवडून येत नाही अशीच प्रकार होते. पण तो जो गोंधळ आहे तो अहमदनगरमध्ये याच्या पहिले नव्हता. परंतु आत्ता काय झालंय की एवढ्यात एक 4-5 वर्षापासून म्हणजे एक पूर्ण प्लॅनिंगनी अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न काही लोकप्रतिनिधींनी, ते मग वरच्या लेवलचे असो, सेंट्रल लेवलचे किंवा महाराष्ट्राचे असो, त्यांनी तो एक प्लॅनिंगनी पूर्ण गडूळ करण्याचं काम अहमदनगरमध्ये केलं. त्याचंच कारण आहे का जे जातीय तणाव अहमदनगरमध्ये वाढला. आपल्याला माहीत आहे का मध्ये म्हणजे लोकसभाचे इलेक्शनचे पहिले आणि त्याच्या विधानसभाचे पहिले काही एक छोटा चेतन अहमदनगरमध्ये यायचा आणि तो काही ना काही मुस्लिम समाजावर आक्षेपार्ह वक्तव्य करायचा आणि वातावरण एकदम खराब करून जायचा. आणि हे जे प्लॅनिंगनी चाललं ना, त्यांचं फक्त त्यांना सत्तेत येण्यासाठी मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करून आक्षेपार्ह वक्तव्य करून वातावरण दूषित करण्याचा सध्या जर असं तुम्ही जर म्हटलात की त्यांच्यावरती तुम्ही आरोप नाही म्हणता येणार, तुमचं हे मत आहे, पण सद्यस्थितीमध्ये त्यांचं महायुती सरकार आहे, अस्तित्वात आहे, त्यांचा मुख्यमंत्री आहे, 2 उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांचे रुलिंग पार्टीचे आमदार सुद्धा आहेत, तरी सुद्धा ते असं वक्तव्य का करतायत? त्यांना कुठंतरी असं वाटतंय की मला एका विशिष्ट समाजाने मतदान दिलं नाही, परंतु ते हे विसरले का ते संविधानिक पदावर बसले. आणि जो व्यक्ती संविधानिक पदावर बसतो, मग तो आमदार निवडून आलेला असो किंवा खासदार निवडून आलेला असो, त्याची भूमिका जी असती ती एका पक्षाची किंवा निवडून आलेल्या लोकांची नसती, त्या पूर्ण कार्यक्षेत्राची असती. परंतु संबंधित जो लोकप्रतिनिधी आहे तो हा विसरला आहे की मी आता एका लोकप्रतिनिधी झालोय, माझ्या कार्यक्षेत्राचा मी आमदार किंवा खासदार आहे. आता ते काय करतायत का ध्रुवीकरण करून एका विशिष्ट समाजाला कंटिन्यू, म्हणजे विधानसभा झाल्यानंतर मला असं वाटतंय की आपल्याला विकास कुठं काय झालं हा विषय नाही का, MIDC मध्ये कंपनी आलेत का नाही आलेत, IT पार्क चालू झाले, हा विषय राहिलेला नाही. मुळात तुम्ही जो म्हणता ना विषय, हा विषय ना देश पातळीवरती सद्यस्थितीमध्ये खूप ज्वलंत आहे. कारण देश पातळीवरचा जर आपण विचार केला, नगर शहराचा सोडून जाऊ द्या, हे इथला फार छोटासा हा मुद्दा आहे, पण देश पातळीवरती जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या होत आहेत, त्याच्यावरती कोणीही बोलत नाही. रोजगारांच्या समस्या त्याच्यावरती कोणी काही बोलत नाही. त्याच्यानंतर यांना विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत त्याच्यावरती कोणी काही बोलत नाही. तर या सगळ्या माध्यमातून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी तर हे होत नाही ना, असं तुम्हाला वाटतं का? 100% तोच विषय आहे का महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवायचे, जातीमध्ये तणाव निर्माण करायचा आणि आपले 5 वर्ष काढायचे. आणि तुम्ही सगळीकडे पहा, म्हणजे जिथं आहे ना, एक तर मुस्लिम अल्पसंख्याक समाज असेल त्यांना काही ना काही आक्षेपार्ह बोलायचं, ते झालं का ख्रिश्चन समाज असेल. आता तुम्हाला ते कापूरवाडीमध्ये जे आहे तिथं ते आई बहिणीवरच्या घरात घुसून त्यांचे हातपाय तोडले, इथपर्यंत त्यांची मदत झाली. म्हणजे महत्वाचे आदिवासी समाजाच्या म्हणजे महत्वाचा जो विषय
विकासावर बोलू नका, नोकरीवर बोलू नका, तुमच्या कंपन्यावर बोलू नका, आम्हाला रोजगार काय त्याच्यावर बोलू नका, अहमदनगरचं डेव्हलपमेंटवर बोलू नका. पण कशावर बोलायचं? जातीमध्ये फूट पाडायची आणि त्यांचं राजकारण आणि त्यांचं म्हणजे ॲक्च्युअल राजकारण नाही म्हणावं, त्यांचा बिझनेस म्हणावं लागेल. आता राजकारण म्हणणं तर ते त्या सत्तेमध्ये आहे. सत्तेमध्ये असताना हे अशा पद्धतीने जर वागत असेल तर त्याच्यावरती अंकुश कोणाचा असावा असं तुम्हाला वाटतं? ते जे पक्षाचे त्यांची विचारधारा आणि ह्यांच्यामध्ये जर वेगळं असं तर त्यांचे जे वरिष्ठ आहेत त्यांनी त्याच्यावर अंकुश लावायला पाहिजे ना. मध्यंतरी सुप्रीम कोर्टाचा एक निकाल लागलेला होता. सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढले होते की महाराष्ट्र सरकार हे नपुसक आहे म्हणून स्पष्टपणे, आणि त्यांनी हेही म्हटलं होतं की आमदार खासदार अशी बेताल वक्तव्य करतात, त्यांच्यावरती यांचं कुठलंही नियंत्रण नाही, त्यामुळे हे सुसाट सुटलेले. तर त्यांच्यावरती अंकुश असायला हवा होता. तर सध्या जर आपण बघतो असा प्रखर विरोधी पक्ष या ठिकाणी त्यांनी अस्तित्वात ठेवलेलाच नाही, कारण राजकारणाची दिशा अशा पद्धतीनं फिरलेली आहे. गेली आपण 15 वर्षामध्ये बघितलं, या 5 वर्षामध्ये म्हणजे जेव्हा नरेंद्र मोदी सरकार स्थापित झालं त्याच्यानंतर जी काही हवा झाली ती अशा पद्धतीने झाली की आज सगळे काँग्रेसवासी सगळे भाजपावासी झाले आणि आज भाजपाचंच काँग्रेस झालेलं आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि सगळे भाजपामध्ये जे गेलेत ते वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यासारखे आतमध्ये गेलेत. कोणाला ईडी, कोणाला CBI, कोणाला कशा पद्धतीचं धाक धमकावणं आणि अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांना आतमध्ये घेण्यात आलं. त्याच्यामधलं हे जे काही आपण बघतो लोकसभेमध्ये पण काही यांना खासदार बेताल वक्तव्य करतात, त्यांच्यावरती अंकुश नाहीच आहे. आता हे काय वाटतं तुम्हाला की यांचा हा जो रोख आहे, यांची जी काही ही दिशा आहे, देशाची ही जी दुर्दशा आहे, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? त्यांचा मुद्दाच तो आहे, म्हणजे अजेंडाच तो आहे का बेताल वक्तव्य आपण करायचे, लोकांना दुसऱ्या डायरेक्शनमध्ये न्यायचा आणि विकास कामं आणि डेव्हलपमेंट आणि रोजगारवर बोलायचं नाही. आणि याच्यासाठी कुठं ना प्रशासनही जबाबदार आहे. जेव्हा सुप्रीम कोर्ट ऑर्डर करतो का कोणतंही जर बेताल वक्तव्य होत असेल किंवा आक्षेपार्ह वक्तव्य होत असेल तर सुमोटो प्रशासनाने गुन्हा दाखल करायला पाहिजे. पण प्रशासन वाढ बघतं कोणीतरी येईल मग आम्ही त्याचा गुन्हा लिहिणार. प्रशासनावरती येणं या राजकारण्यांचंच वर्चस्व आहे, त्यांचं वरद असतं असल्यामुळे ते होऊ शकत नाही ना. हे तुम्ही जी काय अपेक्षा करता त्या खुर्चीला जर तुम्ही सन्मान देऊ शकत नाही, तुम्ही त्याचा न्याय देऊ शकत नाही, तुम्ही त्या खुर्चीवर बसता कशाला? त्याबद्दल तुम्हाला बोलायचा अधिकार आहे, कारण हे ना स्वातंत्र्य आहे, संचार स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, त्याबद्दल तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकता. अजून एक दुसरा एक असा प्रश्न होता की गेल्या काही दिवसामध्ये एक जवखेडा नावाचं एक गाव आहे आणि त्या ठिकाणी एक रमजान बाबाची एक दर्गा असं ऐकले होते. समाज माध्यमातूनच मी ना त्या वृत्तपत्रामध्ये आणि बातम्यांमधूनच ऐकलं. त्या ठिकाणी काहीतरी ना मध्यंतरी 2 आमदार त्या ठिकाणी गेलेत आणि काही कार्यकर्ते गेलेत आणि त्यांनी त्या ठिकाणी आरती वगैरे केली. ठीक आहे, त्यांचा तो पण अधिकार आहे, त्यांच्या पद्धतीनं त्यांनी तो केला असेल तर ते स्वागतार्ह आहे, त्याच्याबद्दल आम्हाला आक्षेप नाही. पण हा प्रकार काय आहे त्याच्याबद्दल काय ना न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे का? चौखेड खालसा या ठिकाणी जे तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी हजरत रमजान बाबा यांची दर्गा आहे आणि ती आज नसून एक कमीत कमी 700-800 वर्षापूर्वीची दर्गा आहे. त्या ठिकाणी 19 तारखेला काही जातीवादी संघटनेच्या लोकांनी तिथं येऊन धिंगाणा घातला का म्हणे आम्हाला आरती करायची. तर तिथले जे मुजावर म्हणजे तिथलं सगळं मॅनेजमेंट करणारे ते लोक, त्यांनी त्यांना काय सांगितलं का ही जी आहे इथं आजपर्यंत आरती झालेली नाहीये, इथं जी पद्धतीने पूजा अर्चना होती किंवा जे फात्या होतात त्या पद्धतीने तुम्ही करा, आमचं काही हरकत नाही, तुम्ही दिवसभर बसा. पण त्यांनी ठरवून आले होते की तिथं धिंगाणा घालायचं. तिथं पोलीस आले, पोलिसांनी त्या गोष्टी रोखले. त्याच्यानंतर दोन्ही समाजावर गुन्हे दाखल झाले. तिथून पुढं काही जातीवादी संघटनांनी एक पूर्ण ट्रोलिंग चालू केलं की आता तिथं पुढच्या आरती जिहादी लोकांनी आमच्यावर हमला केला आणि आपल्याला पुढच्या गुरुवारी आरती करायची. आणि हा सगळा माहोल एक 8 दिवसापासून त्यांनी तयार केला. त्याच्या विषयी आम्ही कलेक्टरला SP ला भेटलो. परंतु दुर्दैव असं आहे की ॲडिशनल साहेब यांना जेव्हा भेटलो आणि तिथले PI बरोबर जेव्हा मीटिंग झाली तर त्यांचा जो म्हणजे त्यांनी कुठंतरी मध्यंतरची भूमिका घ्यायची, तर त्यांनी काय केलं की मुस्लिम समाजाला दाबायचा प्रयत्न केला तर तुम्हाला आरती करून द्यायला काय हरकत आहे. आमचं काय म्हणणं होतं तिथं आजपर्यंत ज्या गोष्टी झाल्या नाही तुम्ही नवीन प्रथा कशाला आणता? जर इथून पुढं झालेली असती तर हरकत नव्हती. आम्ही वक्फ ट्रायब्युनल, ती जागा वक्फची आहे, वक्फ ट्रायब्युनलकडून ते आदेश आणला.
तो आदेश आम्ही SP, कलेक्टर, PI, प्रांत, तहसील, ॲडिशनल सगळ्यांच्या हातात दिला. त्याच्यामध्ये एकदम धडधडीत लिहिलं होतं, तिथं इस्लामिक शर्याला बाधा येईल अशी कोणताही प्रकार आपण करू नये आणि याची पूर्ण जबाबदारी अहमदनगर किंवा अहिल्यानगरचा सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस यांची असत. मी त्यांना सगळं पाठवलं, मी पर्सनली निवेदन दिलं तुम्ही त्यांना? निवेदन नाही दिलं, ती कॉपी त्यांना हँडओव्हर केली, व्हॉट्सअप केला, मेल केला आणि त्यांना रिक्वेस्ट केली की वातावरण खराब होणार नाही याची आपण दक्षता घेऊ. त्यांनी मला ओके पण सांगितलं. परंतु जेव्हा 25 तारखेला तिथं जेव्हा पाहिलं तर त्यांनी मुस्लिम समाजाचे जे लोक होते त्यांना घेराव घालून त्यांना बाजूला केलं आणि यांना पूर्ण मोकळं मैदान दिलं. म्हणजे कोर्टाचा आदेश असताना पोलीस संरक्षणामध्ये पोलीस प्रशासनाने त्यांना पूर्ण मदत केली. तिथं गेल्यानंतर तिथं त्यांनी भाषण केले. भाषणमध्ये काय केलं असेल हे नवीन सांगायची गरज नाही. त्यांच्याकडे फक्त एकच विषय, हिरवा साप, जिहादी, लांडे, आतंकवादी, पाकिस्तानी, बांगलादेशी ह्याच्या पुढं पलीकडं त्यांना काहीच माहीत नाही. आणि तिथून पुढं जाऊन सांगतो, तिथं त्यांनी पोलिसांना धमकी दिली, आम्हाला आतमध्ये जाऊ द्या नाही तर जिथं फाटेल तिथं फाटेल. पोलीस तिथं ॲडिशनल उभं राहून बघायची भूमिका घेतात. आतमध्ये जाऊन त्यांनी ते दर्ग्याची विटंबना केली आणि तुम्हाला पुढं सांगतो तिथले ना काही सामान पण चोरीला गेलंय. ते दर्ग्यावर चढून हिरवा झेंडा काढून भगवा झेंडा लावला, पोलीस फोटो काढून राहिले, शूटिंग करून राहिले, पण कारवाई कोणी केली नाही. म्हणजे पोलीस प्रशासन कोर्टाचा आदेश धुडकावत आहे. त्याबरोबर 2 आमदार होते, काही दरोडेखोर त्यांच्या सोबत होते. आजूबाजूला बघा, एक तर त्याच्यासोबत विशाल गडाचा जो फरार आरोपी तो पण सोबत होता त्यांचे. आणि हे सगळे लोक बरोबर जाऊन तिथं दर्ग्यामध्ये घुसतात, बेकायदेशीर घुसतात. त्याच्यानंतर तिथले काही गोष्टी चोरीला जातात, डकैती होती आणि पोलीस प्रशासन आजही बघायची भूमिका घेतो. आजपर्यंत एकही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. हे सगळ्याची जबाबदारी कोणाची होती? प्रशासनाची होती. प्रशासन काय म्हणतो की आम्ही काय करू शकतो, असंच झालं ना ते. म्हणजे कुठंतरी प्रशासनाची जी भूमिका आहे त्याच्यावर पण क्वेश्चन मार्क होतो. तिथला जो PI आहे तो पहिले शेवगावला होता. शेवगावमध्ये मागच्या 2-3 वर्षापूर्वी एक दर्ग्याची मिरवणूक निघाली होती. त्या मिरवणूकमध्ये 9:30 वाजता त्यांनी सगळं ते DJ गाणे वगैरे बंद करायला सांगितले. तर तिथं त्यांच्यात जरा खटपट झाली. त्याच्यानंतर तिथले जे मुस्लिम समाज होते आणि त्यांच्याबरोबर बाकीचे समाजाने समंजस्य भूमिका घेऊन त्यांना काय सांगितलं, हरकत नाही, अर्धा तास आम्ही पहिले बंद करतो, फक्त आम्हाला एक गाणं लावू द्या. आणि गाणं काय होता, तुम्ही किती करा हल्ला, लय मोठा भीमाचा किल्ला. त्यांनी जसंच तो गाणं चालू झाला त्यांनी सगळ्यांवर लाठीचार्ज सुरू केला. आणि म्हणजे देश कुठं चाललाय? देश कुठं चाललाय का? तुम्ही भीमाचं गाणं लागतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं लागतं आणि तुम्ही त्यांच्यावर लाठीचार्ज करताय. त्याच PIला बरोबर सिस्टमॅटिकली तिथं प्लॅन करून, माझा आरोप आहे, तिथं प्लॅन करून त्या दर्ग्यामध्ये विटंबन होऊन तिथं कब्जा करण्यासाठी प्रशासनाने आणि विशेषतः पोलीस जे अधीक्षक आहे यांनी मदत केली असा माझा स्पष्ट आरोप आहे. सद्यस्थिती काय? सध्या आता आम्ही कोर्टात गेलेलो आहे. जे कंटेम्प्ट त्यांनी केलं आहे आणि बाकीच्या ज्या गोष्टी झाल्यात त्याच्यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई लढणार आहेत. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आम्ही कायदेशीरच करणार. आम्ही संविधानावर मानणार लोक, आम्ही गुंडे थोडीच आहेत आणि आमच्यासोबत दरोडेखोर आणि फरार आरोपी थोडीच असतात. सद्यस्थितीमध्ये आता अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष त्यांनी एक यांना जिल्हा अधीक्षकांना त्याचप्रमाणे कलेक्टरांना पण त्यांनी एक पाठवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की यांच्यावरती कारवाई करा म्हणून. असं काही त्याचा काहीही परिणाम आतापर्यंत झालेला दिसत नाही. असं एकंदरीत तुम्हाला कसं वाटतं, ते काय व्हायला पाहिजे? असं वाटतंय का प्रशासन कुठं ना कुठं या जी महायुतीमध्ये जे जातीवादी लोक बसलेले यांच्या दबावाखाली काम करतो, यांना कामच करता येत नाही, फक्त येऊन ड्युटी करायची एवढंच मला दिसतंय त्याच्यात. आता त्यांनी आरोप केलेला आहे की ना जी काही आता ही जी काही मंडळी आहे जी सोसाट सुटलेली आहे आणि त्या पद्धतीने जे बेताल वक्तव्य करत आहेत तर त्यांना आहे ना शासनाचं, सरकारचं आणि किंबहुना प्रशासनाचं सुद्धा पाठबळ आहे. त्याच्यामुळंच ते असं हे कृत्य करतायत. आमच्या शेजारीनं एक खालिद शेख म्हणून पण या ठिकाणी एक ना सामाजिक कार्यकर्ते, त्यांचं पण आपण एक छोटंसं मत जाणून घेऊया. तुम्ही ना किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये सामाजिक कार्य करत आहात? 17-18 वर्षापासून आहे. 17-18 वर्षापासून कुठलं कार्य तुम्ही कशा पद्धतीनं सामाजिक कार्य केलं? सामाजिक कार्यामध्ये कुठं पण काही चुकीचा प्रकार समाजाविरुद्ध झाला तर त्याच्यासोबत उभं राहायचं आणि आपल्याची जे होईल ते समाजासाठी करायचं. असे खूप सारे कार्य आम्ही केलेले आहे. आता हे जे काही बघतोय आपण, आता जे काही वक्तव्य चालले त्याबद्दल तुम्ही ना तुमच्या दृष्टिकोनातून कसं बघता त्याला?
आता इतर खूप बघायला तर खूप दुर्दैवी घटना घडून राहिली रोज काही ना काही, आणि अशा माणसाकडून ते ऐकायला भेटू राहिलं ज्याच्यासाठी आम्ही 17-18 वर्ष टाकलेली आहे. आता त्यांचे काही खालचे चिल्लर लोक जे म्हणू राहिले का लांड्यांचे 2 आकडी पण संख्या नाही आहे, तर बाळा तो आत्ता आमच्यात म्हण आहे जुम्मा 8 दिन हो गए वो आमदार के पास आया, तू आत्ता आलेला आहे आमदारापाशी. आम्ही जेव्हा आमदार कोल्हापूरहून पैलवान म्हणून नगर शहरात आले होते, त्यांची मुसलमानामध्ये ओळख आम्ही करून दिलेली. किस ग्रुप म्हणून एक शाखा सर्वात पहिले मुस्लिम समाजात उघडणारा मी. त्यापासून तर आत्तापर्यंत म्हणजे हे विधानसभेचा निकाल लागेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत होतो. कारण एकच आहे का तो माणूस बिलकुल बी जातीवादी नव्हता. आम्ही 15 वर्ष 18 वर्ष जे बी घातले त्यांच्यासोबत, आम्हाला कधीच असा भास झाला नाही. त्याचं मेंबरने बी म्हटले, तर आम्ही या विधानसभेला त्यांचा ओपनली प्रचार केलेला आहे. त्याचं एक वजे बोलिंग असतो, त्याचे एक त्यांचे काम भरपूर आहे. आमच्या समाजासाठी मशीद दर्गा आमच्या डेव्हलपिंगसाठी कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे. योगदान त्यांचं बरंच आहे अल्पसंख्याक समाजाविषयी. आम्ही दुसऱ्यांची जुगारून त्यांचा काम या विधानसभेला केलेलं आहे. परंतु मी एक सांगू इच्छितो का आमदार साहेब म्हणतात संविधानाला मानणारे जे नाहीये, तिरंगेला जे मानणारे नाहीये, मी आमदार साहेबांना सांगू इच्छितो, साहेब तुम्ही संविधानाच्या हिशोबाने आमदार झालेले आहे. एकदा निवडणूक झाली, त्याचा निकाल लागला की तुमच्यासाठी पूर्ण मतदारसंघातील जनता ही सारखी असते. परंतु तुमचा द्वेष इतका आमच्याविषयी वाढला आहे, इतका तुम्ही बोलू राहिले. आम्हाला वाटलं होतं वोट नाही भेटले तर थोडा राग असेल, पण आता तुम्ही पूर्ण आमच्या विरोधात आलेले आहे. आणि तुम्ही म्हणता मी ज्यांच्या विरोधात आहे की जे तिरंग्याला मानत नाही, जे संविधानाला मानत नाही, आम्ही तर संविधानाला मानणारे लोक आहे. आता तुम्ही ज्यांचा अजेंडा घेऊन निघालेला आहे त्यांना विचारा, तुम्ही 50 वर्ष त्यांच्या कार्यालयावर तिरंगा फडकला का? जे आज त्यांची भूमिका आहे, आम्ही त्यांचे समर्थक होतो, ते काळ गेला. आता त्यांचे आम्ही विरोधात आहे. त्यांचं आत्ताचं हे जे काही वागणं आहे हे अचानक बदललं की असं काही त्याला निमित्त मात्र झालं ज्याच्यामुळे बदललं असं तुम्हाला वाटतं? काय घडलं असेल मग? मला वाटतं ते आत्ताच बदलले. पहिले मी सांगितलं तुम्हाला की 18 वर्षे 15 वर्षे आम्हाला थोडा पण असा भास झाला नव्हता की हे माणूस जातीवादी. ते आत्ता मला वाटतं ते RSSचा अजेंडा घेऊन त्यांना हे पूर्ण मला वाटतं ते स्वतःच्या मानाने काही नाही करू राहिले. त्यांना एक वरतून स्क्रिप्ट येते, त्या हिशोबाने ते चालू राहील. बारसे तुम्ही ना सामाजिक कार्यकर्ता या ठिकाणी ना तुम्ही समाजाचे बरेचसे कार्य केलेले आहेत. तुम्ही या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघता? हे जे आत्तापर्यंतचं जे राजकारण, अगोदरचं त्यांचं राजकारण, आत्ताचं हे त्यांचं बदललेलं राजकारण, याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? नाही, तसं बघितलं तर विद्यमान आमदारांचा माझा कुठल्या प्रकारचा संबंध कधी आला नाही. बरं. असं एखाद्या कार्यक्रमात वगैरे भेटलो तर आम्ही एकमेकाला भेटून 2 मिनिटं बोलणे ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त काही माझा त्यांची संबंध जास्त नाही. परंतु माझे जे मित्रमंडळी जे त्यांच्याबरोबर काम करतात ते त्यांच्या बाबतीत चांगलंच सांगत होते इतके दिवस. आणि अजूनही काही लोक आहेत ते सुद्धा अजून पण म्हणतात त्यांनी भूमिका जरी बदललेली असली पण ते माणूस चांगलाच आहे. काही कारण असेल त्यांचं वैयक्तिक असेल किंवा बाकी पक्षाचं काय असेल किंवा त्यांना कुठली तरी राजकीय मनीषा वेगळी असेल त्यांची, त्यामुळे ते करत असते. परंतु ते माणूस वैयक्तिक चांगला आहे. हे माझे जे मित्र आहेत त्यांच्यासोबत राहणार ते मला आज पण सांगतात की नाही ते माणूस तसं नाही पण दिसतंय तर पिक्चर वेगळं ना आता सध्याला. तर तुम्हाला काय वाटतं डॉक्टर साहेब याविषयी? तुम्ही कशा पद्धतीने बघता? मला असं वाटतंय की सध्या ओरिजिनल भूमिकेवर ते आलेत. म्हणजे ओरिजिनल भूमिकेवरती म्हणजे काय नेमकं तुम्हाला काय म्हणायचं स्पष्टपणे सांगा. पहिल्यापासून म्हणजे माझं एकदम स्पष्ट, मी तुम्हाला दोन शब्द हिंदुत्वाचा हा जो मुद्दा त्यांनी आणलेला आहे पुढे की हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व, तर त्या पद्धतीचं तुम्ही तुमच्या चष्म्यात कशा पद्धतीने बघता त्यांच्याकडे? माझं एकदम क्लिअर मत आहे की ह्याचे पहिले त्यांची भूमिका तीच होती, पण फक्त मुस्लिम समाज त्यांच्यासोबत असल्यानंतर त्यांना ओपनली त्या गोष्टी बोलता येत नव्हते किंवा करता येत नव्हते. आज काय झालं आहे की त्यांना 2024चा जो निवडणूक झाली त्याच्यात त्यांना कुठंतरी वाटलं आहे की मुस्लिम समाज त्यांच्याकडून दुरावला आहे. तर मग त्यांनी काय केलं तर ते जे सेक्युलरचे कपडे काढले
आणि आता आपले भगवेधारी कपड्यामध्ये ते ओपनली बाहेर आलेत असं माझं एकदम स्पष्ट मत आहे. यांचं हे स्पष्ट मत यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. तुम्ही या सामाजिक कार्यकर्ते आहात, समाजाचं कार्य तुम्ही करता आहात, सामाजिक आहात, तुम्ही गवई पक्षाचे आहात, तुम्ही त्यांना फार जवळून पाहिलं. तुम्हाला कसं वाटतं असं ते राजकारण बघून? नाही, सुरुवातीला ज्यावेळेस मी आमदारांसोबत राहिलो, त्यांच्यासोबत काम केलं, त्यावेळेस ते मला कोणत्याही पद्धती जातीवादी वाटलेच नाही. बरं. आता डॉक्टर साहेब म्हटले, पण मी त्यांच्यासोबत एकटेच जरी बसलो, आम्ही मागंसुद्धा अनेक विषयावर चर्चा केली, पण त्यांनी कधी मागंसुद्धा मुस्लिम द्वेष कधीच दाखवला नाही. त्यांच्या वागण्यात बोलण्यात मुस्लिम द्वेष नव्हताच. पण त्यांची भूमिका आता निश्चित बदललेली. आता ते काय सेक्युलर परत होणार नाही. जर संग्राम भैया जातीवादी आता झाले नसते तर आम्ही त्यांच्या सोबत राहिलो असतो. पण आता त्यांची भूमिका बदलली, त्यांचे विचार बदलले, आमचेही विचार बदलले. आमचा विरोध त्यांना निश्चित राहील, आमचा विरोध त्यांच्या विचारधारेशी राहील. कारण आंबेडकरी चळवळ ही हिंदुत्वाला मान्यता देत नाही. कोणताही, मी सोडून कुठलाही कट्टर आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता तुम्ही आणा, त्याला सांगा हिंदुत्वाचा आपलं कुठला संबंध येतो का, तो स्पष्ट नकार देईल. तर संग्राम भैयाला गौतम बुद्धाच्या चरणी प्रार्थना करतो, त्यांना सद्बुद्धी येऊ. जो त्यांनी जातीवाचा जो काय झेंडा पकडलाय, तो झेंडा त्यांनी सोडून द्यावा. त्यांनी पुन्हा सेक्युलर व्हा, पुन्हा जाती धर्माचे लोक सोबत घेऊन चालावं. आम्ही परत त्यांच्यासोबत जाऊ, पण कधी ते पूर्णपणे जातीवाद सोडतील, सेक्युलर होतील, आम्ही पुन्हा त्यासोबत जाऊ, पण पूर्णपणे सोडल्यावरच. तसं आमचा त्यांना काय त्याच्या विचाराला विरोध राहील. एकंदरीत त्यांनी जर ना आत्तापर्यंतचा जो इतिहास आहे आमदार संग्रामभाई जगतापांचा, तो अतिशय उत्तम होता. ते उत्तम लोकनेते आजही आहेत, लोकनेते आहेत. त्यांचं कार्य पण अतिशय स्तुत्य असं आहे. त्यांनी बरंचसं कार्य चांगलं पण केलेलं आहे. पण सध्याची जी ही स्थिती आपण पाहिली तर त्यामध्ये हे असं उन्मत्तपणे का वागतायत याबद्दल दाट शंका वाटते आपल्याला. तर तुम्ही आता म्हणालात की त्यांना ईश्वर खरोखरच सद्बुद्धी देव म्हणून, हे खरोखर तुमचं एक मत चांगल्यापैकी तुम्ही व्यक्त केलेलं आहे. या ठिकाणी माझ्या शेजारी सुफियान नावाचे एक सामाजिक कार्यकर्ता आहेत, ते पण बऱ्याच वेळापासून आपल्यासोबत इथे सहकारी सामील झालेले आहेत. त्यांच्याही बरोबर आपण या गोष्टीची चर्चा करूया. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कशा पद्धतीने एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या सगळ्या गोष्टीकडे बघता? सर्वप्रथम तर मी या ठिकाणी TVचे आभार व्यक्त करतो की मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आणि सामाजिक कार्य करत असताना जेव्हा आम्ही समाजात सामाजिक कार्य घेऊन आलो, तेव्हा आमची पहिले तर नगरसेवक समद खान असतील, खालिदबाई असतील, अशा लोकांची आमची ओळख झाली. आम्ही छोटे मोठे सामाजिक काम जेव्हा करत असतो तेव्हा कालांतराने आमची गाठभेट आमदार साहेबांची झाली, तेव्हा आमची ओळख झाली. आणि आम्ही कधी स्वतःसाठी त्यांच्याकडे गेलो नाही. आम्ही समाजाचे वेगवेगळे शैक्षणिक असन, सामाजिक असन, वेगवेगळे काम आम्ही त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि त्यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. आम्ही त्यांच्याकडून कामं करून घेतली. परंतु मागील काही महिन्यांपासून आपण बघतो की या अहमदनगर शहरामध्ये मुस्लिम समाजाबद्दल त्यांची एक वेगळी भूमिका निर्माण झाली. कुठंतरी मतांची कमतरता त्यांना मुस्लिम समाजाकडून झाली ही सत्यता आहे, ही आपण सोडून चालणार नाही. कारण त्यांचं पण एक समाजात काम होतं आणि कुठंतरी मुस्लिम समाजाचा त्या ठिकाणी हवा तसं मतदान त्यांना, आणि इतर समाजाचे पण आपण पाहिलं तर छोटे समाज त्यांचं पण मतदान त्यांना, असं मला वाटत नाही की सर्वच समाजांनी त्यांना मतदान केलं, तरी सुद्धा ते निवडून आले होते. त्यापैकी एक मुस्लिम समाज आहे, आपण ती सत्यता स्वीकारतो. परंतु अशा प्रकारचा राग धरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बेकायदेशीर मॉब जमवून एखाद्या विशिष्ट समाजाला तुम्ही अशी भाषा वापरणे ही छत्रपती शिवरायांचा पण अपमान आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण आपण छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर या विचारसरणीचे लोक आहोत. महाराष्ट्र या विचारसरणीवर चाललेला आहे आणि ही एक महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देणारी विचारसरणी आहे. आणि यामुळे महाराष्ट्राचा कुठेही विकास होणार नाही, या ठिकाणी जातीयवाद वाढणार आहे. अशा लोकांनी शासनाने प्रशासनाने अशा लोकांना कुठंतरी आळा घालणे गरजेचे आहे. कारण त्या ठिकाणी आपण जो मॉब बघितला त्या सर्वात जास्त त्या ठिकाणी युवक होते आणि समाज घडवणारा हा युवक असतो. परंतु युवकांच्या माथ्यात जर आपण जातीवादी द्वेष पसरवला तर या ठिकाणी हे समाजासाठी विघातक आहे. आणि वारंवार मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द वापरणे, मशिदींबद्दल अपशब्द वापरणे आणि दर्गाबद्दल किंवा
काही मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंबद्दल अपशब्द वापरणे. बघा, मुस्लिम समाज हा घाबरलेला नाही. मुस्लिम समाज हा संविधानाच्या चौकटीत राहून काम करतो. कुठं काही थोड्याफार प्रमाणात मुस्लिम समाजाच्या चुका होतात, त्याला शासन प्रशासन आहे. परंतु तुम्ही पूर्ण समाजाला वेठीस धरून चिथावणीखोर वक्तव्य देणार तर मुस्लिम समाज त्या वक्तव्याला खंबीरपणे उत्तर देण्यास कालही तयार होता, आजही तयार आहे. आणि इन्शाल्लाह आम्ही आमच्यावर होणारा अन्याय एखादा सहन करणार नाही. जसाच तसं उत्तर देण्यास मुस्लिम समाज हा सक्षम आहे. समद खान साहेब, आता जे काही ना काही ठिकाणी ना जे काही भाषणं झाली त्यामध्ये काही कार्यकर्त्यांनी ना म्हणजे उठाव दांडे भगाव लांडे अशा पद्धतीच्या काही घोषणा, काही पद्धतीच्या त्या काही लोकांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कशा पद्धतीनं तुम्ही त्याकडे बघता? पहिली गोष्ट तर असे, यांना लांडेचा अर्थ, लांडे काय आहे हे जर अर्थ कळालं ते याच्यानंतर हे लांडे शब्द यांच्या तोंडात पण येणार नाही. आणि दुसरं असे, हे जे म्हणतात ना उठाव लांडे भगाव लांडे, तर संविधानाने प्रत्येक माणसाला हक्क दिलेला आहे स्वतःचं संरक्षण करण्याचं. यांनी दांडे तर उचलायला पाहिजे ना. मग आम्ही दाखवतो नाही लांडे काय करणार आत्मसंरक्षण. प्रशासनानं काय करावं असं तुम्हाला वाटतं? प्रशासनाने यांच्यावर दखल घ्यायला पाहिजे. हां, हे जे बोलू राहिले आज 6 महिन्यापासून हे नाटकं चालू आहे यांचे. हां, आम्ही कवर गप्प बसायचं? आम्ही संविधानाला मानणारे लोक आहे, त्यामुळे आम्ही गप्प बसलो. हे म्हणतात हे संविधानाला मानत नाही. जर संविधानाला आम्ही मानलं नसतं तर यांना त्याच वेळेस आम्ही उत्तर दिलं असतं. आणि याच्यानंतर यांनी जर दांडे उचलले तर आम्ही यांना जसं तसं उत्तर देण्यात आम्ही सक्षम आहोत. यांनी कोणाला धक्का लावून दाखवावं, मग आम्ही बघा काय करतो. समद खान साहेब यांना गेली 20-25 वर्षापासून नगरसेवक आहेत, त्यांनी आपली भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आत्ताच आपण या ठिकाणी ATVच्या माध्यमातून आपल्यासमोर माननीय समद खान साहेब गेली 15 ते 20-25 वर्ष त्यांचं राजकारणामध्ये वावर आहे. त्याचप्रमाणे सुशांत मस्के, शेजारी बसलेले आमचे प्रतीक बारसे, त्याचप्रमाणे AMIMचे डॉक्टर परवेज अशरफी, आणि आत्ताच त्यांनी जी काही आपल्या भावना व्यक्त केल्या सुफियान, त्याचप्रमाणे पलीकडे बसलेले खालिद शेख यांनी आपापल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. आणि या ठिकाणी एक सूर सगळ्यांचं अशा पद्धतीने निघालेलं आहे की रुलिंग पार्टीचे आमदार ते सद्यस्थितीमध्ये सत्तेमध्ये असताना अशा पद्धतीची विघातक विधानं त्यांनी करावीत. कुठपर्यंत ते योग्य आहे अयोग्य आहे हे जनताच ठरवणार आहे, कारण तुमच्यावरतीच हे आम्ही सोपवणार आहोत. आणि इथे ते जसं म्हणाले की मुस्लिम कालही सक्षम होता, आजही सक्षम आहे उत्तर द्यायला, तर त्यांनी त्यांची भावना या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. समद खान साहेबांनी पण या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे की त्यांनी ते आमच्याबरोबर होते, काकांच्याबरोबर आमचं राजकारण झालं, आजही ते आमच्यासोबत आहेत, अशा पद्धतीने त्यांनाही त्यांच्याबद्दलचं ते आपुलकी होते, आजही आहे. आज या ठिकाणी आपण सर्व मान्यवर डॉक्टर परवेज अशरफी, प्रतीक बारसे साहेब, समद खान साहेब, सुशांत मस्के साहेब, खालिद भाई, इथे सुफियान भाई, या ठिकाणी आपण सर्व या ठिकाणी सहभागी झालात. आणि ही जी चर्चा आपण ATVच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना, नगरकरांना आपण जी काही ही माहिती दिली त्याबद्दल आम्ही ATVच्या माध्यमातून ATV परिवारामार्फत आपण इथे आलात म्हणून आम्ही आपणा सर्वांचे आभारी आहोत. आणि या ठिकाणी आपण ही चर्चा या ठिकाणी थांबवणार आहोत. धन्यवाद.